तुम्ही म्हणालात 6 वेळा निवडणुका तुम्ही हरलात सुद्धा, काही वेळेला तुम्ही जिंकलेल्या सुद्धा आहात, तुम्हाला सुद्धा पदं मिळालेली आहेत, पण मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष, मंत्रीपदं अशी ग्लॅमरस पदं नव्हती मिळालेली, जे आत्ता तुम्हाला पहिल्यांदा मिळालेलं आहे. तर असं काय आहे की इतक्या वर्षांमध्ये ज्यांना ती पदं मिळाली ती सोडून गेले, त्यांनी काँग्रेसची साथ सोडली, त्यांच्या घरात पण मिळाली, फक्त त्यांना असं नाही तर घरात ती पदं मिळत गेलेली आहेत अनेक वर्ष, ती लोकं सोडून गेली, पण तुम्ही मात्र अजूनही काँग्रेससोबत ती नाळ पकडून आहात. तर असं काय आहे? नाही, मी आतापर्यंत 4 निवडणुका लढलो, 4 पैकी 3 निवडणुका जिंकलो, 1 निवडणूक हरलो. मात्र मला 6 निवडणुका लढू दिल्या नाहीत, म्हणजे मी लढू शकलो नाहीत. त्यामुळे 4 निवडणूक निवडून येण्याचा अनुभव आहे, पराभवाचा अनुभव आहे, आणि सगळ्यात मोठा अनुभव आहे की तुम्हाला निवडणुकीमध्ये तुम्हाला लढू दिल्या जात नाही, याचा अनुभव आहे. आणि या 6च्या 6 निवडणुकीमध्ये मी पक्षाचंच काम केलं, हा देखील एक अनुभव आहे. तर हे मी काल माझ्या भाषणामध्ये तिथे बोललो. तर हा एक जर्नी आहे, हा एक आता. आणि हे करत असताना पदं मिळाले, मला भरपूर पदं मिळाली. मी जे बोललो की एखादा कार्यकर्ता जेव्हा सुरुवात करतो तेव्हा मी निवडणुकीमध्ये पैसे फेकून जात धर्माच्या नावावर निवडणुका लढत नाही. मी फारच ऑर्गॅनिक पद्धतीने निवडणुका लढतो. पहिली निवडणूक मी लढलो जिल्हा परिषदेची, तेव्हा 14,500 रुपये माझा निवडणूक खर्च होता. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना लढलो, माझा 30,000 रुपये खर्च होता. विधान परिषदेच्या निवडणुका मी फारच कमी पैशांमध्ये वर्गणीच्या स्वरूपात येतात, तिथेच. 14ची निवडणूक तुम्ही जिंकला होता? हो, 14ची जिंकलो. किती खर्च आला होता तुम्हाला? तो फार कमी आला होता, म्हणजे तो आता निवडणूक आयोगाच्या ढाच्यात तो बसत नाही, परंतु व्यवहार याच्यात तो 1 पेक्षा कमी. मध्ये मी दोन्ही निवडणुका 1 पेक्षा कमी झालो. कहा से आया पूछो मत, कहा गया बताओ मत. वर्गणीचा जमा होतात, पक्षाकडून जो निधी येतो तोही त्याचं एक विश्वस्त मंडळ असतं त्यांच्याजवळ येतो, तेच करतात. उरलेला पुन्हा पक्षाला वापस आणून देतात, ही त्याची सिस्टीम आहे. असो, तर जिल्हा परिषद अध्यक्ष मला खूप मोठं एक कामाचं समाधान मिळणारं पद याच्या आधी मिळालेलं आहे. आमदार पद हे माझ्या मानाचं होतं, त्याच्यात समाधान नाही मला, कारण त्यामध्ये मला काम नाही करता आलं. त्या आमदारकीच्या पूर्ण काळामध्ये मला कुठे वैराग्याची एक जाणीव झाली, भावना झाली, कारण त्या सिस्टीममध्ये मी विरोधी पक्षातही होतो. पण जिल्हा परिषद अध्यक्ष पद मी खूप एन्जॉय केलं. त्याच्यामध्ये माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. 30शीत म्हणजे 28 वर्षाचा असतानाच मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष लाल दिवा गाडी बिडी जोरदार, आणि मग खूप कामे करता आलं. त्यावेळेस कुपोषणाच्या निर्मूलनाच्या अनुषंगाने मोठं काम करता आलं. शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम जो पुढे मलिक पॅटर्न, अमरावती पॅटर्न म्हटला, तो बुलढाण्यामध्ये मला सुरू करता आला. ग्रामसभांच्या माध्यमातून आपला विकास, आपल्या अधिक जो पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी, नुसतं लोकप्रतिनिधींनी काम नाही करायचं, तर पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीमध्ये ग्रामसभेचं एक आंदोलन करता तिथे आलं. कुटुंब नियोजनामध्ये जगात सगळ्यात आतापर्यंत झालेल्या जास्तीत कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया ह्या त्याच काळात झाला. पुरुष नसबंदी कमी होते, ती त्या काळात झाली. सगळ्यात शेवटी शस्त्रक्रिया माझी झाली होती. तसे अनेक कामं करता आली. आणि सेक्रेटरी AICC ही खूप मोठी जबाबदारी असते. त्यामुळे माझी कारकिर्दीवर मी समाधानी व्यक्त केलं. जे मिळालं तेही सांगितलं, जे झालं नाही तेही सांगितलं. हे कालच्या सभेमध्ये मी बोललो. तुमच्याकडे जादूची कांडी नाही असं तुम्ही म्हणालात, पण प्रदेशाध्यक्ष म्हणून जेव्हा तुमची नियुक्ती झाली तेव्हा काहीतरी प्लॅन डोक्यात तुम्ही आखला असेल पुन्हा पक्षाला उभारी देण्यासाठी. यातलं पहिलं म्हणजे जो काही आत्तापर्यंत काँग्रेसचा प्रवास राहिला आहे महाराष्ट्रात, विधानसभेमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसला फटका बसला, ते पाहता कुठल्या चुका झाल्या पक्ष म्हणून तुम्हाला असं वाटतं, आणि त्या रिपीट होऊ नये म्हणून पक्षात कुठल्या गोष्टींचा बदल करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? विधानसभेच्या निवडणुकीत किती जागा मिळाल्या यावरच माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीची 1-1.5 वर्षाची परीक्षा आहे. तीच प्रश्नपत्रिका मला सोडवावी लागणार आहे. आणि त्या प्रश्नपत्रिका मी किती पण बारकाईने सोडवली तर परिस्थिती आताच बदललेली आहे, आणि ती अजून दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. तर चुकांमध्ये जो आहे तो समन्वयाचा किंवा ग्रासरूटला काम करण्याचा जो एक मौका आम्ही गमावला, ही एक फार मोठी उणीव राहिली. आणि त्यानंतर लोकसभेच्या मोठ्या यशानंतर
थोडंसं आता पुढे आपलंच आहे, हा एक पक्ष म्हणून नव्हे तर एक वातावरण सर्वच जे आहे तर त्याचा एक Confidence आला असं वाटतं का ओव्हर लोकसभेच्या कॉन्फिडंट नाही म्हणू विजयानंतर? शकत. तेव्हा ते स्पष्ट होतं सगळं की आता सगळेच बोलायला लागलो की आता सगळं बिघडत आहे. तर ते हे जे जो याच्यामध्ये हा जो म्हणजे जी महायुती आली याच्यात ते जातींचा जो जोडण्याचा जो प्रयत्न केला त्यातूनही त्यांना मिळालेलं यश आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह याच्यातला पार्ट जो आहे हा महायुतीने स्वतःची सत्ता आणण्याकरता चुकीच्या गोष्टी अनेक झाल्या आहेत. पण असो, आता तो वेळ गेला. आता त्याच्यात मला पण जास्ती त्या चिंतनात अडकून राहायचं नाही. आता पुढे काय करायचं याकडेच माझे डोळे आहेत. त्यामुळे आता मागच्या नव्या चुका करू, जुन्या चुका नाही करायच्या. त्या चुका करू म्हणजे त्या अपसूक ज्या होतील त्या होतील.